काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? एकनाथ चव्हाण. एकनाथ चव्हाण साहेब. अच्छा, काय वय तुमचं? 58 वय आहे. 58 वय. आणि प्रॉपर राहणार आहे अकलूज. अकलूजचे. ओके. तुम्ही समर्थ आरोग्य फाउंडेशनच्या माध्यमातून आमचा एक प्रोडक्ट घेतला होता. कोणता घेतला होता आणि कशासाठी घेतला होता? अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी. अच्छा, म्हणजे हा जो अँटॉक्स टी दिसतोय तुम्हाला वरती, तो घेतला होता आणि अँटॉक्स डी घेतला होता. हे कशासाठी घेतलं होतं तुम्ही? डायबिटीजसाठी? डायबिटीज शुगरसाठी. शुगरसाठी घेतलं होतं. ओके. तुम्हाला किती शुगर होती? माझी शुगर 300च्या आसपास राहायची. जेवणाच्या आधीची? जेवणाच्या अगोदरची 250 पर्यंत, 200 सव्वा 200 पर्यंत राहायची. बरं. आणि नंतरची 300 पर्यंत. ओके. अच्छा, हा तुमचा मला वाटतं आधीचा रिपोर्ट इथं माझ्याकडे आहे. एकनाथ चव्हाण असं नाव आहे आणि तुमची पहिली दिसणारी जी शुगर आहे ती 216 आहे आणि जेवणानंतरची जी आहे ती 348 आहे. ओके. ही जेवणा आधीची आणि जेवणानंतरची आमचा प्रोडक्ट घेण्यापूर्वीची आहे. हो. त्यानंतर तुम्ही डी वापरायला चालू केला. साधारण किती महिने वापरला? पूर्ण 1.5 महिना वापरला. 1.5 महिना वापरला. ओके. 1.5 महिना वापरल्यानंतर तुमची जी शुगर आहे त्याचाही रिपोर्ट माझ्याकडे आहे. तर नंतर तुमची शुगर साधारणतः झालेली आहे 125 आणि 161. म्हणजे जवळपास 50% फरक फक्त 1.5 महिन्यामध्ये आलेला आहे. हो. 1.5 महिन्याचा हा रिपोर्ट आहे. हो. ओके. तुम्हाला डायबिटीज होता आणि गोळ्या चालू होत्या का? हो. ॲलोपॅथिकच्या गोळ्या चालू होत्या. अच्छा, ह्या गोळ्यांच्या मध्ये काय फरक पडला आमचा प्रोडक्ट वापरल्यामुळे? गोळ्या मला कमी कराव्या लागल्या. डॉक्टरांनी कमी केल्या तुमच्या गोळ्या? किती गोळ्या होत्या आणि किती झाल्या? 2 गोळ्या होत्या. हां. त्यातली आता सध्या डॉक्टरांनी 1.5 गोळी कमी केली. म्हणजे अर्धी चालू ठेवली. 2 पैकी आता अर्धीच चालू आहे. ओके. हा रिपोर्ट वगैरे डॉक्टरांना तुम्ही सगळा दाखवला हो होता? हो, डॉक्टरांना हा रिपोर्ट दाखवला. डॉक्टरांनीच्या सल्ल्यानेच गोळ्या कमी केलेल्या आहेत. ओके. तुम्हाला डायबिटीज असताना आणि गोळ्या चालू असताना सुद्धा शारीरिक कोणते त्रास होत होते का? शाळेत पायाला मुंग्या येणे, हां आळस येणे, हां, कुठल्याही कामामध्ये उत्साह नसणे, ह्या सर्व त्रास ह्या होत सर्व होता. होतं. ओके. रात्री युरिनला उठावं लागणे. युरिनला उठणे. ओके. मग आमचा डी चालू केल्यानंतर किती दिवसात हे शारीरिक त्रास बरे झाले? तरी साधारणपणे 15 दिवसानंतर मी ज्यावेळेस चेक केले हां त्यावेळेस मला बऱ्यापैकी समाधान वाटलं हां. हा रिपोर्ट बघून. हां. आणि तरी नंतर पुढं मी आजपर्यंत 1.5 महिना पूर्ण झालेला आहे घेत आहात. आणि खूप छान मला आनंद वाटतोय. व्हेरी गुड. तुम्हाला हा फरक जाणवला. शारीरिक ही तुमचे जे काही त्रास होते कॉम्प्लिकेशन तेही 1.5 महिन्यात बरे झाले. हो. अर्ध्या रिपोर्ट तुमचा 50% शुगर तुमची रिव्हर्स झाली जेवढी होती त्याच्यापेक्षा. आता तुम्ही HbA1c सुद्धा करून घ्या एकदा. मग तोही रिपोर्ट महत्त्वाचा असतो. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही गोळ्या वगैरे बंद करा. आज तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा घेऊन आलेले आहात. त्यांनाही डायबिटीज आहे आणि त्यांना तुम्ही आज कशासाठी आणले इथे? मधुमेहासाठी, शुगरसाठीच आणलेला आहे. म्हणजे हा प्रोडक्ट तिन्ही पण घ्यावा हा, घ्यावा. ह्या इच्छेसाठी तुम्ही त्यांना घेऊन आला आहात. हो, हो. ओके सर, धन्यवाद. त्यांना मी पण सांगितलं हां, होतं हां. की हा प्रोडक्ट घ्या, चांगला आहे. हां. ते म्हणले एकदा ऑफिसला जाऊन आपण भेट घेऊया. Yes, yes. आणि म्हणून आज आम्ही ऑफिस. तुम्ही समाधानी आहात म्हणून तुम्ही त्यांना घेऊन आलेले आहात. हो हो आणि माउथ पब्लिसिटी त्याच वेळेला होते ज्यावेळेला तुम्हाला रिझल्ट येतो. हो, बरोबर. तुम्ही समाधानी आहात आमच्या या अभियानाने? खूप समाधान. अशा अनेक मित्र आहेत ज्यांना डायबिटीज आहे किंवा वेगवेगळ्या व्याधी आहेत. त्या लोकांनाही तुम्ही आमच्या ऑफिसची किंवा आमच्या संस्थेचा पत्ता द्या, माहिती द्या आणि अशा पद्धतीने आमच्या समाजकार्यामध्ये समाविष्ट व्हा. आम्ही सांगितलेले आहार विहार विचार ही फॉलो करा आणि इथून पुढे ही गोळी कमी करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कमी करा. ओके. धन्यवाद साहेब.